Good morning to all of you. In the previous video, we were just discussed about the menstrual cycle and its phases. And in today's lecture, we are start discussing about the gametogenesis and spermatogenesis. आता गॅमेटोजेनेसिस आणि स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये सुरुवात करायचं आहे. ठीक आहे, चला तर मग करू सुरुवात बाळांनो. तर गॅमेटो आणि जेनेसिस. गॅमेटो मीन्स gametes, sex cell, and genesis means their formation. So this definition include only three important words. Gametogenesis is the process of formation of the gamete. Gametes formation in the sexual reproducing animal. जे animal sexually reproduce करतात त्या animal मध्ये गॅमेट फॉर्मेशन होण्याची प्रोसेस म्हणजे गॅमेटोजेनेसिस होय. चलो, the male gamete is a sperm and the female gamete is a ovum or egg. As we previously known that the male gamete sperm is formed in testes and the female gamete ovum is formed in the ovary. So these are the sex organ in a male and female respectively. They produces these male and female gametes. ओके, ते तयार करतात. त्या ठिकाणी तयार झालेले आपल्याला मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दिसतात. आता जे गॅमेट आहेत, गॅमेट formed from primordial germ cell of the gonad. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की we just try to understand from which cell these gametes are formed. हे गॅमेट कोणत्या सेल पासून तयार होतात? These gametes are formed from primordial germ cell of the gonad. Gonad means primary sex organ. आणि त्या प्रायमरी सेक्स ऑर्गन मध्ये ज्या प्रायमॉर्डियल जर्म सेल्स असतात त्यांच्या पासून आपल्याला स्पर्म अँड ओव्हम तयार झालेले दिसतात. लक्षात ठेवा. चला तर मग आता आपल्याला जायचं ह्या कशाची चर्चा करायला, तर विद्यार्थ्यांनो स्पर्मॅटोजेनेसिसची चर्चा करायला. ठीक आहे, चलो. आता तिथं जसं गॅमेटोजेनेसिसची डेफिनेशन आपण सांगितली होती की द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट, तर इथं स्पर्मॅटोजेनेसिस आहे. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ द स्पर्म. ओके, सोपी गोष्ट. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, ज्याला आपण स्पर्म असे म्हणतो, or also we call them spermatozoa from the germinal epithelium of testes. Germinal epithelium of the testes, याच्या पासून विद्यार्थ्यांना काय तयार होणार आहे, तर ह्या स्पर्म तयार होणार आहेत किंवा स्पर्मला दुसरं नाव स्पर्मॅटोझोआ असे सुद्धा आहे, ते तयार होणार आहे. ठीक आहे, त्या प्रोसेसला आपण स्पर्मॅटोजेनेसिस असे म्हणतो. तर काय गोष्ट लक्षात आली, स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये स्पर्मचं फॉर्मेशन होणार आहे आणि ते होणार आहे जर्मायनल इपिथेलियम सेल ज्या टेस्टिस मध्ये होत्या, ज्या सेमिनिफेरस ट्यूबुल्स मध्ये होत्या. सेमिनिफेरस ट्यूबुल्स मध्ये होत्या त्या लाईन केलेल्या ज्या सेल्स होत्या त्यांना आपण म्हणतोय जर्मायनल इपिथेलियम. ऍट द ऑनसेट ऑफ द प्युबर्टी, प्युबर्टी म्हणजे काय? Puberty is the stage at which the internal sex organ of the male is completely been matured and developed.
मेलच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेले जे काही सेक्स ऑर्गन आहेत ते मॅच्युरिटी अटेंड करतात, त्यांचं डेव्हलपमेंट अटेंड करतात, म्हणजे ते तिथपर्यंत पोहोचतात. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे सेक्स ऑर्गन कंप्लीट डेव्हलप आणि मॅच्युअर झालेली जी स्टेज असते, जी एज असते, त्याला प्युबर्टी असे म्हणतात. आणि त्याच्यानंतरच स्पर्मॅटोजेनेसिस घडत असतं. ऍट द ऑनसेट, ऑनसेटचा अर्थ होतो चालू होणे. ऑनसेट ऑफ द प्युबर्टी, दी हायपोथॅलमस बिगिन सिक्रिशन ऑफ गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. बघा, हायपोथॅलमस, हायपोथॅलमसला ग्लँड कन्सिडर केलं जातं. हायपोथॅलमस इज द ग्लँड. ओके बेटा, पिट्युटरी ग्रंथीच्या वर, पिट्युटरी ग्रंथीच्या वर प्रेझेंट असलेली ही एक ग्लँड कन्सिडर करतात, ज्याला हायपोथॅलमस म्हणतात. बेसिकली इट्स अ पार्ट ऑफ द ब्रेन, तो ब्रेनचा पार्ट आहे. तिथे काही न्यूरॉन असतात. न्यूरॉन, डू यू अंडरस्टँड? द नर्व सेल्स. These nerve cells are called as a न्यूरोसेक्रेटरी सेल्स. त्यांना आपण न्यूरोसेक्रेटरी सेल्स असे म्हणतो. कुठे असतात ते? तर दे आर प्रेझेंट इन द हायपोथॅलमस रिजन. वी कॉल देम न्यूरो हायपोथॅल्मिक सेल किंवा न्यूरो हार्मोनिक सेल असे सुद्धा म्हणतो आपण त्याला. तर त्यांचे काही जर नावं पाहिजे असेल तर आपल्याला एका चॅप्टर मध्ये त्याची डिटेल स्टडी आहे. पण राईट नाऊ यू जस्ट ट्राय टू फोकस टू अंडरस्टँड वन थिंग, दॅट hypothalamus is the part of the brain. It show the presence of neuron. These hypothalamic neuron we call them, त्यांना त्या तिथे आहेत म्हणून hypothalamic neuron. And these hypothalamic neuron produces hypothalamic hormone, आणि तो hypothalamic hormone तयार करतात. ठीक आहे, त्याचं नाव आहे gonadotropin releasing hormone. तर actually there is a two type of the hormones are produced or secreted by the hypothalamus. Two type of. The first one is the releasing hormone and second one is the inhibiting hormone. तर आता ऑनसेट ऑफ द प्युबर्टी मध्ये हायपोथॅलमस मध्ये, हे तुम्ही लिहून घेत चला बेटा, कारण आज एनसीईआरटीचं सुद्धा ह्याच्यात थोडंसं मी ऍड केलेलं आहे. एनसीईआरटीचे काही लाईन्स ऍड केलेले आहेत जे स्टेट बोर्ड मध्ये नव्हत्या. म्हणजे मोस्टली मी म्हणतोय मोर दॅन 90% सिलेबस आर टोटली मॅच्ड. 95% सिलेबस मॅच and 5% rest of the information should be added in this chapter also. या कंटेंट मध्ये ती सुद्धा ऍड केलेली आहे, म्हणून 100% झालं. तर आता GnRH, gonadotropin releasing hormone, produced or secreted by the hypothalamus. Hypothalamus is the part of the brain considered as the gland. ओके, त्याने GnRH हार्मोन तयार केला. It initiate the significant increase in the secretion of FSH. आता याचं काय झालेलं आहे बेटा, की ह्या हार्मोननं पिट्युटरी ग्लँडवर GnRH ऍक्ट करतो पिट्युटरी ग्रंथीवर, अँड स्टिम्युलेट दॅट ग्लँड. त्या पिट्युटरी ग्लँडला तो स्टिम्युलेट करतो आणि स्टिम्युलेट करून FSH प्रोड्यूस करायला लावतो. इट इनिशिएट, तो सुरुवात करतो सिग्निफिकंट इन्क्रीज इन द सिक्रेशन ऑफ फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन. FSH नावाचा हार्मोन तो तयार करायला लावतो. कोण? GnRH. GnRHच्या नेम ऑफ द फादर कोण आहे त्याचं? हायपोथॅलमस. आणि हायपोथॅलमस काय करतो? स्टिम्युलेट करतो. कुणाला? पिट्युटरी ग्लँडला. कशासाठी? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं लेवल इन्क्रीज करण्यासाठी. ओके. What happen if the FSH is increase FSH झाला तर त्याचा काय फायदा? तर FSH induce the spermatogenesis आणि FSH हा स्पर्मॅटोजेनेसिस करणार आहे. आलं लक्षामध्ये? म्हणून FSH प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. पुढे, each seminiferous tubule lined by the single layer of cuboidal epithelial cell. ज्यावेळेस आपण TS ऑफ टेस्टिस लर्न करत होतो, ऍट दॅट इन्स्टंट एव्हरीबडी शुड वेल रिमेंबर दॅट की इंटरनली इच सेमिनिफेरस ट्युबुल्स लाइन्ड बाय, सेमिनिफेरस ट्युबुल्स जे आहे
ते इंटरनली लाईन केलेलं आहे एका स्पेशलाइज्ड टाइप ऑफ द सेल, त्यांचं नाव आहे क्युबायडल इपिथेलियम सेल. इपिथेलियल सेल त्यांनाच आपण जर्मायनल इपिथेलियम असे सुद्धा म्हणतो, जर्मायनल इपिथेलियम म्हणतो. लक्षात घ्या. राईट नाउ वी आर जस्ट ट्राय टू एंटर इनसाइड द टेस्टिस. टेस्टिसच्या सेल्समध्ये द सेल ऑफ द जर्मायनल इपिथेलियम अंडरगोज द स्पर्मॅटोजेनेसिस. त्याच सेल आहेत ज्या सेल जर्मायनल इपिथेलियमला लाईन केलेले आहेत, जोडलेले आहेत, जर्मायनल इपिथेलियम मध्ये प्रेझेंट आहेत, टेस्टिस मधल्या सेल्स आहेत. त्याच सेल्स काय करत असतात तर स्पर्मॅटोजेनेसिसच्या अंडरगोज जातात आणि प्रोड्यूस द स्पर्म, आणि स्पर्म प्रोड्यूस करतात. आलं लक्षामध्ये. विच सेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ द स्पर्म? द सेल ऑफ द जर्मायनल इपिथेलियम इज द आन्सर. पुढे, द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इन्व्हॉल्व 3 फेजेस. 3 फेजेस आहेत त्याच्यामध्ये हे स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होते. आता बघू ते 3 स्टेजेस कोणते आहेत. बेटा, वन थिंग आय वुड लाईक टू सजेस्ट टू ऑल ऑफ यू दॅट हे जर आपण आता बघत असाल तर सेम phases also occur in the oogenesis. oogenesis मध्ये सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस आढळतात, म्हणून थोडंसं फोकस करा आताच. चला, फर्स्ट फेज काय आहे? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मीन्स द इनक्रीज इन द नंबर ऑफ द सेल. इनक्रीज इन द नंबर ऑफ द सेल. प्रायमॉर्डियल सेल ज्याच्यापासून स्पर्म सेल तयार होतात, ती सेल फादर सेल म्हणू आपण याला, किंवा मदर सेल. दी प्रायमॉर्डियल जर्म सेल जी डिप्लॉइड आहे, इंडिकेटेड और रिप्रेझेंटेड बाय 2n नंबर ऑफ द सेमिनिफेरस ट्यूबुल अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. रिपीट मायटोटिक डिव्हिजन होतं अँड टू प्रोड्यूस द लार्ज नंबर ऑफ द स्पर्मॅटोगोनिया. आता एक सिरीज आपण लिहावी. आपल्याला NEET मध्ये, CET मध्ये, AIPMT मध्ये वेरियस टाइप ऑफ सच एक्झाम्स आहेत, तिथं कॉम्पिटिटिव्ह त्यात हे विचारलं जातं की सिरीज विचारली जाते. म्हणजे इनिशियली आपण एक ट्री डायग्राम तयार करावा. प्रायमॉर्डियल जर्म सेल इज द फर्स्ट सेल. दॅट सेल शो द मायटोटिक डिव्हिजन रिपीटेड अँड दीज सेल प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ द सेल्स. मग आता त्या प्रायमॉर्डियल सेल पासून डिव्हिजन होऊन तयार झालेले जे न्यूली प्रोड्युस्ड सेल्स आहेत, वी नेव्हर कॉल देम प्रायमॉर्डियल जर्म सेल, वी कॉल देम स्पर्मॅटोगोनिया. MCQ ला हे सुद्धा विचारलं जाईल की प्रायमॉर्डियल जर्म सेल डिप्लॉइड आहे का हॅप्लॉइड? स्पर्मॅटोगोनिया सुद्धा डिप्लॉइड किंवा हॅप्लॉइड आहे, लक्षात ठेवा. पुढे, each spermatogonium is diploid with 46 number of the chromosome. हे स्पर्मॅटोगोनिया, गोनिया याने प्लुरल नंबर आहे, प्लुरल मीन्स अनेक वचनी आहे, आणि स्पर्मॅटोगोनियम हा सिंग्युलर नंबर मध्ये आहे, म्हणून ईच स्पर्मॅटोगोनियम इज डिप्लॉइड विथ 46 नंबर ऑफ द क्रोमोसोम. 46 नंबर ऑफ द क्रोमोसोम त्यांच्यात प्रेझेंट आहे. दिस इज द फर्स्ट फेज. काय झालं फर्स्ट फेज मध्ये? देर इज अ increase in the number of spermatogonium or primordial cell. त्या सेलचं मायटोटिक डिव्हिजन मुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या वाढली. आता नंबर वाढलेत, ऍक्च्युअल साइज अँड शेप ऑफ द सेल किंवा ग्रोथ ऑफ द सेल्स इज नॉट टेक्स प्लेस. म्हणून आता जी पुढची फेज आहे ती आहे ग्रोथ फेज. ज्या फेज मध्ये देर इज अ नो increase in the number of the cell, it show the growth and development of the cell किंवा ग्रोथ. सम ऑफ द स्पर्मॅटोगोनिया स्टॉप डिवाइडिंग. आता काही स्पर्मॅटोगोनियाच्या ज्या सेल्स आहेत ते डिवाइड होणं स्टॉप होतात आणि त्या आता ग्रो इन अ साइज अँड डेव्हलप इनटू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. पहिल्यांदा प्रायमॉर्डियल फॉलिकल 2n नंबर, त्याच्यानंतर स्पर्मॅटोगोनियम 2n नंबर मायटोटिक डिव्हिजन, त्याच्यानंतर स्पर्मॅटोगोनियमचं काय होणार तर डिवाइड होणार आणि त्याकरता ते डिवाइड थांबणार आता त्यांचं, अँड दे ग्रो इन अ साइज अँड दॅट स्पर्मॅटोगोनिया इज डेव्हलप इनटू और ग्रोज इनटू स्पर्मॅटोसाइट, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट 2n नंबर. ठीक आहे. ड्यू टू द अक्युम्युलेशन ऑफ द फूड. आता ती साईज न का वाढले तर त्यांनी फूड अक्युम्युलेट केले इनसाइड देअर सेल. दे कॅन स्टोर द फूड मटेरियल फॉर द फर्दर प्रोसेस ऑफ देअर लाईफ.
त्यामुळे मग ते अक्युमुलेट होणे म्हणजे जमा होणे, जमा होण्यामुळे हे सगळा कार्यक्रम. मॅच्युरेशन फेज, थर्ड इम्पॉर्टंट फेज इज दॅट की नाऊ ग्रोथ इज टेक्स प्लेस प्रॉपरली. आता ग्रोथ झाली, दॅट ग्रोथ नीड टू बी फर्दर प्रोसेस शुड बी स्टार्टेड अँड दॅट प्रोसेस इज दी मॅच्युअर होतात त्याचे. इट इन्व्हॉल्व मिओटिक और रिडक्शन डिव्हिजन. हे डिव्हिजन इम्पॉर्टंट रोल प्ले करतात माय डिअर स्टुडंट. कधी की आपले जे एक्झाम आहेत त्या एक्झाम मध्ये लक्षात ठेवण्यासाठी एक्झॅक्ट कुठं आणि कुणाचं व्हॉट टाइप ऑफ डिव्हिजन ऑफ द सेल इज टेक्स प्लेस देअर. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे. मग आता मॅच्युरेशन फेज मध्ये फक्त मिओटिक डिव्हिजन झालेलं दिसतं. बेटा मिओटिक डिव्हिजन म्हणजे माहिती असेल की देर इज अ रिडक्शन इन द नंबर ऑफ द सेट ऑफ द क्रोमोसोम. म्हणजे क्रोमोसोम नंबर ऑफ द पॅरेंट सेल बिकम टोटली हाफ इन देअर डॉटर सेल. पॅरेंट सेल मध्ये जे नंबर ऑफ द क्रोमोसोम आहेत ते नंबर ऑफ द क्रोमोसोम आता रिड्यूस होतात आणि हाफ होतात. त्यामुळे याला आपण रिडक्शन डिव्हिजन असे सुद्धा म्हणतो. ते होतं आता मॅच्युरेशन फेज मध्ये. दिस स्पर्मॅटोसाइट अंडरगोज द फर्स्ट फेज ऑफ द मिओटिक डिव्हिजन. त्याला मिओसिस फर्स्ट होतं त्या स्पर्मॅटोसाइटचं. दिस डिव्हिजन लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ द 2 हॅप्लॉइड सेल. आता ह्या डिव्हिजन मध्ये आपल्याला 2 हॅप्लॉइड सेल तयार झालेले आहेत दिसून येतात बेटा. आता प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं रूपांतर झालेलं होतं आणि मिओटिक डिव्हिजन झालेलं आहे. त्यामुळं मुलांना आता नाव राईट नाव वी कॉल देम सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट विच इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एन, सिंगल स्मॉल एन ओनली. ओके. कारण त्यांच्या एन टू एन एन हे काय इंडिकेट करतात की नंबर ऑफ द सेट ऑफ द क्रोमोसोम किती आहेत. एक नंबर ऑफ द सेट ऑफ द क्रोमोसोम त्या न्यूक्लियस मध्ये असेल तर वी आर जस्ट रिप्रेझेंटेड बाय सिंगल एन ओनली. इफ 2 इज प्रेझेंट देन 2n 3n 4n काय जे असतील ते. ठीक आहे. दीज हॅप्लॉइड सेल आर 23 क्रोमोसोम इच. आता ह्या जे सेल्स आहेत तयार झालेल्या 2 सेल, तर each cell consist of 23 क्रोमोसोम इच. म्हणजे 23 क्रोमोसोम प्रत्येक सेल मध्ये आहेत आणि 2 आपल्याकडे हॅप्लॉइड सेल तयार झालेले आहेत. कारण प्रोसेस ऑफ द मिओसिस टेक्स प्लेस. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज द सेकंड फेज ऑफ मिओटिक डिव्हिजन. आता ह्यांची सेकंड फेज होती मिओटिक डिव्हिजनची आणि त्या 2 सेल पासून परत दुसऱ्या 2 सेल. इट मीन्स दॅट की देर इज अ 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स आर फॉर्म्ड. लक्षात घ्या वन्स अगेन हा प्रश्न एमसीक्यू ला मोस्ट ऑफ द टाइम विचारला गेलाय की प्रायमोर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, त्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून स्पर्मॅटिड्स. ओके बेटा. चलो. द स्पर्मॅटिड इज नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल. आता हे जे स्पर्मॅटिड तयार झालेले आहेत ते नॉन मोटाईल आहेत आणि नॉन फंक्शनल सुद्धा आहेत. इट गेट ट्रान्सफॉर्म इनटू फंक्शनल स्पर्मॅटोझोआ. आता त्याला काय करायचे की आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचे. तो नॉन मोटाईल नॉन फंक्शनल स्पर्मॅटिड गेट कन्वर्टेड इनटू और ट्रान्सफॉर्म इनटू फंक्शनल स्पर्मॅटोझोआ. सो व्हॉट काइंड ऑफ द प्रोसेस नीड टू बी टेक्स प्लेस हियर? द प्रोसेस ऑफ द स्पर्मिओजेनेसिस. माय डिअर स्टुडंट, हा सुद्धा प्रश्न अनेक वेळेस विचारला जातो की जे काही स्पर्मॅटिड्स आहेत, स्पर्मॅटिड कधी ट्रान्सफॉर्म होतात किंवा थ्रू विच प्रोसेस द स्पर्मॅटिड्स आर ट्रान्सफॉर्म इनटू अ स्पर्मॅटोझोआ. आपल्याला हे पण विचारलं जाईल की विच ऑफ द फॉलोइंग स्टेप ऑफ दी स्पर्म इज अ नॉन फंक्शनल. मग ती कोणती आहे? मग तो तुम्हाला विचारला जाईल की काय प्रायमरी, सेकंडरी किंवा स्पर्मॅटोझोआ किंवा काय जे आहे ते त्यानुसार प्रश्न लक्षात ठेवा. मी आता सांगितले की स्पर्मॅटिडचं कन्व्हर्शन स्पर्मॅटोझोआ मध्ये होण्यासाठी द प्रोसेस ऑफ द स्पर्मिओजेनेसिस टेक्स प्लेस अँड देन नॉन फंक्शनल स्पर्मॅटिड बिकम फंक्शनल हे काय म्हणू त्याला स्पर्मॅटोझोआ. ठीक आहे बेटा. ड्युरिंग दिस प्रोसेस, ड्युरिंग दिस चेंज, द स्पर्मॅटिड रिमेन हेल्ड टू इच अदर. या स्टेज मध्ये स्पर्मॅटिड्स एकमेकाला हेल्ड टुगेदर म्हणजे चिटकलेले असतात आणि त्याचबरोबर ते सर्टोली सेल्सला सुद्धा चिटकलेले असतात.
आलं लक्षामध्ये? वाक्य खूप छान आणि सुंदर. सर्टोली सेल्स म्हणजे ज्यांना आपण नर्स सेल असे म्हणतो. दीज स्पर्म गॉट नरिशमेंट थ्रू दॅट सेल. त्या सेल कडून ते नरिशमेंट मिळवत असतात. मग नरिशमेंटसाठी ते कुणाला अटॅच असतात माय डिअर स्टुडंट? तर सर्टोली सेल्सला. अँड दे आर ऑल्सो अटॅच्ड टू इच अदर ऑल्सो. एकमेकांना पण अटॅच आहेत आणि सर्टोली सेलला सुद्धा अटॅच आहे. ओके. आणि अटॅच कसे आहेत? तर सायटोप्लाझ्मिक ब्रिज न, मीन्स दे आर कनेक्टेड विथ इच अदर विथ द हेल्प ऑफ सायटोप्लाझ्मिक ब्रिज. सायटोप्लाझमचा ब्रिज झालाय. द स्पर्म हेड रिमेन अटॅच्ड टू द स्पर्म सर्टोली सेल्स. स्पर्मचं जे हेड आहे ते अटॅच आहे कुणाला? सर्टोली सेल्सला. त्यानंतर अँड देअर टेल हँगिंग इन द लुमेन ऑफ द सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. आणि स्पर्मची जी टेल आहे बेटा, ती टेल काय करते? हँग करते, म्हणजे तरंगत असते किंवा अशी लटकत असते. कुठं? तर इन द लुमेन ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्युल. सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या मध्ये जो गॅप आहे ना, गॅप म्हणण्यापेक्षा जो स्पेस आहे, त्या स्पेस मध्ये ही अशी त्यांची शेपटी जी आहे ती शेपटी लटकत असते, टेल हँग करत असते. आणि हेड कुठं चिटकलंय? हेड चिटकलेलं आहे त्या आपल्या सर्टोली सेल्सला. ड्युरिंग द स्पर्मिओजेनेसिस. आता हे स्पर्मिओजेनेसिस होताना म्हणजे कशाचं रूपांतर? तर स्पर्मॅटिडचं कन्व्हर्शन किंवा ट्रान्सफॉर्मेशन स्पर्मॅटोझोआ मध्ये होताना जी प्रोसेस घडते, दॅट प्रोसेस इज द स्पर्मिओजेनेसिस. द लेंथ ऑफ द स्पर्मॅटिड इनक्रीज. दिस इज द चेंजेस. हे चेंजेस सुद्धा एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. एक्झॅक्ट व्हॉट काइंड ऑफ द चेंजेस डू वी ऑब्झर्व ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड इनटू द स्पर्मॅटोझोआ. काय बदल घडतात? द फर्स्ट चेंज ड्युरिंग द स्पर्मिओजेनेसिस इज द लेंथ ऑफ द स्पर्मॅटिड इनक्रीज. सेंट्रिओल which is normally responsible for the process of the cell division. Centriole are arranged प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल मध्ये अरेंज होतात. ते प्रायमरी आणि प्राथमिक पूर्वीचं आणि डिस्टल आणि नंतरचं. मायटोकॉन्ड्रिया बिकम स्पायरली कॉइल्ड. मायटोकॉन्ड्रिया त्यात असतो तो स्पायरली कॉइल्ड होतो. अँड द ॲक्रोसोम इज फॉर्म्ड फ्रॉम द गॉल्गी ॲपरेटस. गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून ॲक्रोसोम तयार होतो. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. दीज आर द बेसिक चेंजेस ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड इनटू द स्पर्मॅटोझोआ. हे बदल घडतात. लेंथ मध्ये त्याच्या वाढ होते स्पर्मच्या. गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून ॲक्रोसोम तयार होतो. येते लक्षात? ओके. फायनली स्पर्म रिलीज्ड. आता I would like to suggest to you that from the 14 number point, these information should be added from the NCERT book for your convenience. तुमच्या कन्व्हिनियन्स साठी आपण काय केलेलं आहे? 14 नंबरच्या पॉइंट पासून ऍड केलेला आहे. ते एनसीईआरटीचा पार्ट आहे. ठीक आहे बेटा? आय थिंक तुमचं पॅरलली सगळं व्हावं. इथून पुढे अशाच पद्धतीचा प्रकार करू आपण. फायनली द स्पर्म रिलीज्ड फ्रॉम द सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. स्पर्म कुठे होते? सेमिनिफेरस ट्यूब्युल्स मध्ये. दे नीड टू बी रिलीज नाऊ. आता त्यांना मुक्त व्हायचे. दे नीड टू बी केम आउट. त्यांना आता बाहेर यायचे बाय द प्रोसेस कॉल्ड एज अ स्पर्मिएशन. सो दिस इज not present in your textbook of Maharashtra State Board. So by keeping the good idea in myself, I would like to add in the chapter. तर त्यासाठी स्पर्मिएशन मग आता काय विचारलं जाईल? स्पर्मिएशन काय आहे? तर स्पर्मिएशन इज द रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम सेमिनिफेरस ट्यूब्युल. The increased level of the GnRH then act anterior pituitary gland. आता अगोदर बघितलं आपण. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड वर ऍक्ट करतं. पिट्युटरी ग्लँडचे दोन पोर्शन आपल्याला शिकायचे आहेत, अँटेरियर आणि पोस्टेरियर. तर हे GnRH जो हायपोथॅलमसनं तयार केलेला आहे तिथल्या न्यूरॉनने, न्यूरो हार्मोन त्याला म्हणतो आपण. अँड दॅट न्यूरो हार्मोन इज ऍक्ट ऑन द अँटेरियर पोर्शन ऑफ द पिट्युटरी ग्लँड. GnRH काय करतं? स्टिम्युलेट करतं सिक्रिशन ऑफ गोनॅडोट्रॉपिन. आणि ते गोनॅडोट्रॉपिन हार्मोन आहेत ल्युटेनायझिंग हार्मोन आणि दुसरा आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके बेटा? तर FSH आणि LH दोन तयार करतात. ह्याच्या अगोदरच्या थोड्या वेळापूर्वी आपण फक्त म्हणलेलो होतो की FSH, पण LH सुद्धा आहे ल्युटेनायझिंग हार्मोन. आता LH काय करतो? LH ऍक्ट ऑन द लिडिक सेल. लिडिक सेलला टार्गेट करतो.
आणि तिला स्टिम्युलेट करतो त्या सेलला. लिडिक सेल माहिती आहेत ना कुठं होत्या, ठीक आहे बेटा. तर आणि कायसाठी स्टिम्युलेट करतो, तर सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ अँड्रोजन. सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ अँड्रोजन तयार करायला लावतो. अँड्रोजन म्हणजे टेस्टोस्टेरॉनच आहे. अँड्रोजन इन टर्म स्टिम्युलेट द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस, आणि अँड्रोजन इन टर्न स्टिम्युलेट करतो ही प्रोसेस जी होणार आहे स्पर्मॅटोजेनेसिस त्यासाठी. हे झालं एलईएचचं. लक्षात घ्या, एलईएच कशावर ऍक्ट करतो, लिडिक सेल. लिडिक सेल काय होतात मग, स्टिम्युलेट होतात. काय प्रोड्यूस करतात, अँड्रोजन. अँड्रोजन काय करतो, स्पर्मॅटोजेनेसिस. असे शॉर्ट 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 काढत चला. आता एफएसएच. एफएसएच काय करतो, ऍक्ट करतो. कुणावर ऍक्ट करतो, सर्टोली सेल्सवर. कुठे असतात दॅट सर्टोली सेल्स, प्रेझेंट ऑर लाइन्ड पिरॅमिडल टाइप ऑफ द सेल्स आहेत, आणि त्या सेल्स प्रेझेंट, दे आर फ्यू इन नंबर अँड प्रेझेंट इन द सेमिनिफेरस ट्युब्युल्स ऍट द रेग्युलर इंटरवल. रेग्युलर इंटरवलला प्रेझेंट असलेल्या त्या सेल्स आहेत. स्टिम्युलेट द सिक्रेशन ऑफ सम फॅक्टर विच हेल्प इन द स्पर्मिओजेनेसिस. आणि हे काय करतात, असे काही फॅक्टर तयार करतात की ज्या फॅक्टरमुळे प्रोसेस ऑफ द स्पर्मिओजेनेसिस टेक्स प्लेस होते. लक्षात ठेवा, स्पर्मिओजेनेसिस साठी, नॉट स्पर्मॅटोजेनेसिस साठी. लक्षात ठेवा, ठीक आहे बेटा. So all this information, I think this is very important information. Right now we are moving to understand the structure of the sperm. Exact structure of the sperm आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ठीक आहे. चला तर मग बघू काय आहे स्ट्रक्चर ऑफ द स्पर्म. चलो, हे आहे आपल्या पुढे, इथं दिसतं आकृती आपल्याला बेटा ही स्पर्मची, ठीक आहे. आता बघू काय काय आहे. स्पर्म जे आहेत ते मेल गॅमिट आहेत. स्पर्म कोण आहेत, हे मेल गॅमिट आहेत. ओके, चलो. दुसरं, स्पर्म मेल गॅमिट. स्पर्म आता हे मोटाईल पण आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत, आणि इलॉंगेटेड सेल आहेत, लॉंग. इट इज डिव्हिजिबल इनटू 3 पार्ट, हेड, middle piece and tail. These are the 3 important part of their body, or divided into 3 parts. So let's start to discuss about the head. The sperm head is oval in a shape. Sperm head oval आहे. Sperm head is oval in a shape. Okay, and contain haploid nucleus. स्पर्मच्या हेड मध्ये हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे. 23 नंबर ऑफ द क्रोमोसोम आहेत म्हणून तो हॅप्लॉइड, आणि 46 असले असते तर डिप्लॉइड. अबोव द न्यूक्लियस देर इज अ कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲक्रोसोम. इथं बघू आकृतीमध्ये आपल्याला दिसतं का, यस, ॲक्रोसोम. दिस इज द ॲक्रोसोम. नाव दिसतं आपल्याला. कॅप लाईक स्ट्रक्चर अबोव द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या वर एक कॅप लाईक स्ट्रक्चर दिसतं, त्या स्ट्रक्चरला आपण ॲक्रोसोम असे म्हणत असतो, ठीक आहे. इट इज फॉर्म्ड फ्रॉम गॉल्गी बॉडी. एमसीक्यू साठी लक्षात घ्या की ॲक्रोसोम कुठून तयार झालेला आहे. फ्रॉम विच सेल ऑर्गनेल द ॲक्रोसोम इज फॉर्म्ड. द ॲक्रोसोम इज फॉर्म्ड फ्रॉम द गॉल्गी बॉडी. ओके, काय आहे ॲक्रोसोम मध्ये, व्हॉट इज द रोल ऑफ दॅट ॲक्रोसोम. तर ॲक्रोसोम कंटेन हायड्रोलायटिक एन्झाइम, हाय ॲल्युरोनिडेज. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. काही हायड्रोलायटिक एन्झाइम आहेत, हाय ॲल्युरोनिडेज आहे. तसेच प्रोटिओलायटिक एन्झाइम आहेत. उदाहरणामध्ये प्रोटीनला ब्रेकडाऊन करणारे, त्यांना डायजेस्ट करणारे, प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम असे आपण म्हणू त्यांना, प्रोटिओलायटिक, ब्रेकडाऊन ऑफ द प्रोटीन करणारे. फॉर एक्झाम्पल झोनालायसिन इज देअर. त्याच्याच नंतर कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम असे सुद्धा आहेत, ठीक आहे बेटा. त्यानंतर why these enzymes are necessary, what is the role of that what is the role of that enzyme. The acrosome filled with that different type of the enzyme help in the fertilization of the ovum. The main and the prime type of the function is to fertilize the ovum. ओव्हमला फर्टिलाइज करण्यासाठी आवश्यक असणारे जेवढे काही एन्झाइम्स आहेत, these enzymes are present in acrosome. ओके बेटा, चलो, हे दिस इज द फर्स्ट पार्ट.
नेक, इट इज अ व्हेरी शॉर्ट रिजन हॅव्हिंग द 2 सेंट्रिओल, ज्याच्यामध्ये 2 सेंट्रिओल्स आहेत. एक म्हणजे प्रॉक्सिमल सेंट्रिओल आहे आणि डिस्टल सेंट्रिओल आहे. ठीक आहे बेटा. हे कशामध्ये आहे तर नेक रिजन मध्ये प्रेझेंट आहे. हे आपल्याला इथं दिसतील. हे इथं सेंट्रिओल आहेत. आणि बेटा सेंट्रिओल जे हेड रिजन कडे आहेत त्यांना प्रॉक्सिमल म्हणतात. अँड द सेंट्रिओल विच इज ऍट द लोअर पोझिशन इज कॉल्ड एज दी, काय म्हणतात त्यांना तर डिस्टल सेंट्रिओल. म्हणजे डिस्टल आणि हे दोन्ही प्रकारचे सेंट्रिओल्स तिथं आहेत. त्यानंतर जाऊ पुढच्या मुद्द्याकडे. मिडल पीस काय आहे हे बघा, इथे दिसतं आकृतीमध्ये मिडल पीस. हे मायटोकॉन्ड्रिया एक दिसतो तिथं मिडल पीस मध्ये. बघू त्याची चर्चा काय आहे. इट इज अन एक्झियल फिलामेंट सराउंडेड बाय 10 to 14 स्पायरल टर्न ऑफ द मायटोकॉन्ड्रिया, आणि त्यालाच नेबेनकर्ण असं म्हणतात किंवा नेबेनकर्ण. बघा इथं काय दिसते की जवळपास 10 to 14 10 ते 14 स्पायरल टर्न दिसतात मायटोकॉन्ड्रियाचे मिडल पीस मध्ये. मायटोकॉन्ड्रिया मिडल पीस मध्ये काय करतो किंवा ते काय गरज आहे तर ते आपण बघू. इट प्रोड्यूस द एनर्जी नेसेसरी फॉर द मुवमेंट ऑफ द स्पर्म. मायटोकॉन्ड्रियाचं काम काय तर एनर्जी प्रोड्यूस करणं, अँड दॅट एनर्जी शुड बी युटिलाइज्ड बाय दॅट स्पर्म फॉर इट्स मुवमेंट. स्पर्मच्या मुवमेंटसाठी एनर्जी. ओके. आता ही इथून सुरुवात झाली एनसीईआरटीचा थोडासा भाग. द ह्युमन मेल इजॅक्युलेट 200 to 300 मिलियन स्पर्म ड्युरिंग द क्वायटस. सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाल्यानंतर जवळपास 200 ते 300 मिलियन स्पर्म प्रोड्यूस केले जातात क्वायटस याने संभोग तर त्या दरम्यान. मग आता ऍक्च्युअल त्या 200 ते 300 मिलियन पैकी एक्झॅक्ट हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द स्पर्म इज अ नॉर्मली रिस्पॉन्सिबल फॉर द फर्टिलिटी. फर्टिलिटीसाठी त्या 200 ते 300 मिलियन पैकी किती तर बघा, फॉर द नॉर्मल फर्टिलिटी ऍटलिस्ट 60% स्पर्म, ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, मस्ट हॅव द नॉर्मल शेप अँड अ साईज. 60% जे स्पर्म्स आहेत ते 60% स्पर्म हे नॉर्मल शेप आणि साईज न असले पाहिजे. आणि त्यापैकी ऍटलिस्ट 40% ऑफ देम मस्ट गो विगरस मोटिलिटी. आणि त्याच पैकी त्या 60 पैकी 40% हे विगरस म्हणजे जोरदार मुवमेंट किंवा मोटिलिटी असणारे स्पर्म असावे लागते, तरच द प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन नॉर्मली टेक्स प्लेस. ठीक आहे बेटा. हे होतं आपल्या कशा संदर्भामध्ये मिडल पीस. आता आपल्याला बघायचे की हे टेल काय आहे. तर इथं टेलचं आपण एकदा बघून घेऊ त्यामध्ये काय काय दिसतं. बघा ही टेल दिसते इथं. टेल एक लॉंगेस्ट पार्ट आहे, एक फिलामेंट सुद्धा त्यामध्ये प्रेझेंट आहे. आता बघा टेल कशी आहे, लॉंग आहे, स्लेंडर आहे, जास्त जाड नसणारी, अँड अ टॅपरिंग पार्ट containing the cytoplasm and a fine thread axial filament. बघा काय काय आहे त्यामध्ये दाखवून घेऊ आपण आता. हे बघा एक ऍक्सियल फिलामेंट आहे. द फिलामेंट विच इज पास्ड फ्रॉम द सेंटर, या सेंटर मधून पास होणारे एक फिलामेंट आहे. अँड दिस इज द लॉंगेस्ट पार्ट, हा लॉंग पार्ट आहे. तसेच टॅपर्स आहे बेटा. टॅपर्स इट मीन्स दॅट की टोकदार आहे. शेवटी तो टोकदार पद्धतीचा प्रकारचा एक पार्ट दिसतो आपल्याला, तो लॉंगेस्ट पार्ट आहे. ठीक आहे. चलो त्यानंतर जाऊ पुढे. इथं गेल्यानंतर द ऍक्सियल फिलामेंट अराइज फ्रॉम द डिस्टल सेंट्रिओल. आता हा जो ऍक्सियल फिलामेंट आहे, हा ऍक्सियल फिलामेंट स्टार्ट कुठून झालेला आहे तर हे स्टार्ट झालेला आहे डिस्टल सेंट्रिओल. जसं आपण म्हणलो की सेंट्रिओल 2 आहेत. फॉर एक्झाम्पल प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि दुसरा जो आहे तो म्हणजे आपला डिस्टल सेंट्रिओल. तर हे जे लॉंगेस्ट फिलामेंट दिसतं दॅट फिलामेंट इज अराइज्ड फ्रॉम दी डिस्टल सेंट्रिओल. डिस्टल सेंट्रिओल पासून तो अराइज झाले अँड ट्रॅव्हल थ्रू आउट द लेंथ ऑफ द टेल. आणि तो ट्रॅव्हल करतो, जेवढी लेंथ ऑफ द टेल आहे तेवढ्या लेंथ मधून तो ट्रॅव्हल करतो, पास होत असतो. इट इज पार्टली सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे बेटा. आता मेन पीस, हा जो काही पार्ट आहे ऍक्सियल फिलामेंट, तो पार्टली सराउंड केला जातो प्लाझ्मा मेम्ब्रेनने. द पार्ट विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड एंड पीस.
आणि आपल्याला तो दिसतो की जो काही एक एंड पीस पार्ट आहे दॅट एंड पीस इज विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन. लक्षात ठेवा, प्लाझ्मा मेम्ब्रेननं जेवढा काय केलेलं आहे, सराउंड केलेलं आहे, त्यांना आपण टेल रिजन म्हणू. अँड द पार्ट विच इज नॉट सराउंडेड बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड एज अ एंड पीस. ठीक आहे. आय होप दॅट की हा पार्ट आपल्याला एकदम छान समजलेला असेल. तर त्याच्यापूर्वी आपण एका आकृतीच्या बाबतीमध्ये चर्चा करू. ही एनसीईआरटी मध्ये दिलेली आकृती. हा स्पर्मॅटोझोआ इनिशियल सेल. ठीक आहे बेटा. आता इथून स्पर्मॅटोगोनियम ह्या सेल्स आहेत सगळ्या. त्याच्यानंतर इथे सर्टोली सेल्स दिसतात. हे बघा, ह्या प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहेत. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट गेट ट्रान्सफॉर्म इनटू द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट again undergoes the meiotic division as spermatid is takes place. Spermatid undergoes the process of spermiogenesis and then they form spermatozoa. ओके, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर इथं आपल्याला काही छान असं हे दिसतं बेटा, बघून घ्या. चला इकडे बघा आकृती. ही मल्टिप्लिकेशन फेज होती. या फेज मध्ये जे स्पर्मॅटोगोनियम आहे, टाइप ऑफ द जर्म सेल, तर टाइप ऑफ डिव्हिजन मायटोसिस झालं. एका स्पर्मॅटोगोनियम पासून ऍडिशनल स्पर्मॅटोगोनियम झाले 2. ठीक आहे बेटा. तर ह्याच स्पर्मॅटोगोनियम पासून फर्स्ट डिव्हिजन झालं की त्याला प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हणतो. आता हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अगोदर आपल्याला इथे डिवाइड झालेले शॉर्ट दाखवले छोटे, पण ते साईज न ग्रो झालेले इथे ग्रोथ फेज मध्ये होतात. ग्रोथ फेज मध्ये ते डेव्हलप झाले की त्याच्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट होतात, त्याला मॅच्युरेशन फेज असे म्हणतो. आणि ह्या 4 जे 2 मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड होतं. पहिल्यांदा मिओसिस फर्स्ट मध्ये 2 सेल तयार होतात. मिओटिक सेकंड डिव्हिजन मध्ये 4 सेल तयार होतात. मग आता हे 4ही सेल जे तयार झाले त्या सेल्स म्हणजे स्पर्मॅटिड्स आहेत. आणि त्याच्यानंतर स्पर्मिओजेनेसिस झाल्यानंतर स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म तयार झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे फेजेस 3 लक्षात घ्या. मल्टिप्लिकेशन फेज, त्याच्यानंतर ग्रोथ फेज, त्याच्यानंतर मॅच्युरेशन फेज आणि त्याच्यानंतर स्पर्मिओजेनेसिस. आय होप आपल्याला हा पार्ट नक्कीच कळला असेल. तर नेक्स्ट व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण ओजेनेसिसच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. टिल देन गुड बाय.